कबड्डी टीम की, इंडियन कबड्डी टीम की कैप्टन सोनाली शिंटे खेल रही है। उसी तरह से रक्षा नारकर भी है जो वेस्टर्न रेलवे को रिप्रेजेंट। उपांत्य फेरीसाठी पुरुष विभागात पहिला पुकार मुंबई बंदर मुंबई, भारत पेट्रोलियम मुंबई, मुंबई बंदर मुंबई, भारत पेट्रोलियम मुंबई आपला खेळण्यासाठी पहिला पुकार। महिला विभाग शिवशक्ती मुंबई, धर्मवीर नंदुरबार, शिवशक्ती मुंबई, धर्मवीर नंदुरबार महिला विभागामध्ये आपल्यालाही खेळण्यासाठी पहिला पुकार। या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे पंच प्रमुख श्री राजेंद्र अणभोमे यांनी पहिला पुकार दिलेल्या दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीला पुरुष विभागामध्ये भारत पेट्रोलियम मुंबई विरुद्ध मुंबई पोर्ट्स आणि महिला विभागामध्ये शिवशक्ती संघ मुंबई विरुद्ध धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार पहिला पुकार। पुरुष विभाग भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई पोर्ट्स फर्स्ट कॉल, महिला विभाग शिवशक्ती विरुद्ध धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार पहिला पुकार। या चारही संघांच्या व्यवस्थापकांना सूचना की वेळेच्या बाबतीत आपण मजबूत सहकार्य केलेलं आहे, आजही तीच अपेक्षा आहे। कृपया आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे। छानपैकी सामने आपण खेळा, धाव पडायच्या आत आपला बेस्ट परफॉर्मन्स आपण द्यायचा आहे, कारण की तुमच्यामधूनच एक मोटर बाईक वरती म्हणजे स्कूटीवरती कोणती महिला खेळाडू बसणार आणि मोटर बाईक वरती टू व्हीलर वरती कोणता पुरुष खेळाडू बसणार आज आपल्याला बघायचं आहे। रोज आपल्याला फार विलंब होत असतो, आज आपण वेळेत सामने सुरू करून वेळेतच आपण समाप्त करणार आहोत। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला आज श्री भगवानरावजी सोनावणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। एक्स पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य ते राहून गेलेले आहेत। त्याचबरोबर ज्ञानप्रबोधिनी ही कबड्डीची संस्था ते पुण्यामध्ये चालवत असतात आणि ज्ञानप्रबोधिनी कबड्डी संस्थेच्या माध्यमाने अनेक शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवण्याचं काम। भगवानरावजी, बरं वाटतं आपल्याला बघून, आणि तुम्ही तिथे का उभे राहता हेच मला कळत नाही। आपण यायचं, तुमचे सामने आहेत, कबड्डी जिथे असेल महाराष्ट्रामध्ये भगवानरावजी तुमच्या नावात तर देवाचं नाव आहे। भगवानरावजी आपलं स्वागत आहे। भारत पेट्रोलियम मुंबई विरुद्ध मुंबई पोर्ट्स पहिला पुकार, दुसरा सेमीफायनलचा सामना। शिवशक्ती महिला संघ मुंबई, धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार पहिला पुकार। गिरीश पवार जी,
तुम्ही त्यांचं नेतृत्व करता, आपले जे क्रीडांगण समितीवरती काम करतात आणि तुम्ही त्यांचे प्रमुख आहात. पहिल्या दिवसापासून आपण सांगतोय की एक फोटो सेशन होणार आहे आणि फोटो सेशन होणारच. गिरीश पवारजी, आमच्या संस्थेचे सामने असतील ना तर मला प्लीज तुमची ही मुलं द्यायची. आम्ही राहायची व्यवस्था करू सर. फोटो भेजो जल्दी से, मेरे को फोटो चाहिए पूरा, जल्दी जल्दी वीडियो बना के भेजो मेरे को। देख नहीं पा रहा यार, इसीलिए बोल रहा हूँ वीडियो बना के भेजो अपना पूरा, किसी को बोलो अपना तुम्हारा वीडियो बना दो। नहीं दिख रहा, मस्त लग रहा है, अच्छी लग रही है वो। एक मिनट बस, एक सेकंड यार, बस थोड़ा सा रुक जाओ यार, थोड़ी देर में फोन करता हूँ प्लीज, ठीक है? मेरे को वीडियो बना के भेजो। कौन सा वायर वीडियो चाहिए मेरे को, वीडियो अभी विलेज वाला, हाँ वही है ना, दिख रहा है। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन माननीय आमदार श्री सुनीलजी राऊत साहेबांनी केलेलं आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यांची मान्यता या स्पर्धेला प्राप्त झाली. मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री सुधाकर घागजी या स्पर्धेचे निरीक्षक आहेत. त्याचबरोबर पंचप्रमुख श्री राजेंद्र अणभवणे आहेत. मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि
त्यांचे सदस्य कार्यकारिणी सदस्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फार श्रम घेऊन राहिलेले आहे. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. क्रीडांगणात सुरू असलेला सामना ISPL युवा पल्टन्स विरुद्ध ठाणे महानगरपालिका क्रीडांगण क्रमांक 2 वर राजमाता जिजाऊ संघ पुणे डॉक्टर पतंगराव कदम क्रीडा प्रतिष्ठान पुणे महिलांचा सेमीफायनलचा सामना क्रीडांगण क्रमांक 1 क्रीडांगण क्रमांक 1 वर मध्यांतर राजमाता जिजाऊ संघ पुणे 29 गुण, डॉक्टर पतंगराव कदम क्रीडा प्रतिष्ठान पुणे 20 गुणाची आघाडी राजमाता जिजाऊ संघ पुणे या संघाकडे आहे. भारत पेट्रोलियम मुंबई विरुद्ध मुंबई पोर्ट्स या संघाला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीला शिवशक्ती महिला संघ मुंबई धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार आपल्याला सुद्धा दुसरा पुकार सेमीफायनलच्या लढतीसाठी देण्यात पहिला पुकार देण्यात आलेला आहे. शिवशक्ती धर्मवीर पहिला पुकार, भारत पेट्रोलियम मुंबई पोर्ट ट्रस्ट पहिला पुकार. सिस्टम सुरू झालेली आहे. टीव्ही अंपायर जो DRS साठी संघ चॅलेंज करेल त्याच्यावरती निर्णय देणार. श्री सदानंद माजलकर हे टीव्ही अंपायर म्हणून बसलेले आहेत. पुरुष विभागात अंतिम विजय संघाला 2 लाख रुपये, महिला विभागात अंतिम विजय संघाला 1 लाख रुपये. सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूसाठी 2 व्हीलर, एक स्कूटी महिलांसाठी आणि एक यामाहा ही मोटर बाईक आहे पुरुषांसाठी आहे. पुरुष खेळाडू सर्वोत्तम. कृपया सर्वांनी गॅलरीमध्ये बसून घ्यायचे. सेमीफायनलचे सामने सुरू आहे. 18-10 ISPL 18 ठाणे महानगरपालिका 10 गुण. ठाणे महानगरपालिका भारत पेट्रोल आणि ISPL यंग ब्रिगेड दोघांची टीम, दोघांचे खेळाडू ISPL ठाणे महानगरपालिका. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री महेंद्र साळवी, सुधीरजी देशमुख, मुंबई पोर्टचे श्री सुधीर देशमुख आणि महेंद्र साळवी, आपलं स्वागत आहे. दोघांचंही स्वागत आहे. नाग सर हे नुसते राष्ट्रीय खेळाडू नाही आहेत. कुठेही कबड्डीचे सामने असतील तर ते कार्यकर्ता संघटक म्हणूनच उपस्थित असतात. आजही तीच फिलिंग आहे त्यांची. राजेश दुबे यांचंही आम्ही स्वागत करतो. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ख्यातनाम प्रशिक्षक राजेशजी पाडवे, आपलं सुद्धा स्वागत आहे. पाडवेजी छोटे बच्चे भी आए हैं मैच देखने को. उनसे भी मैं कहूँगा कि क्रिकेट, फुटबॉल और हॉकी तो है, लेकिन साथ में अपना भारतीय खेल कबड्डी
इसे भी सीखने की कोशिश आप सब लोग करिए। अच्छे खिलाड़ी बनोगे, अच्छे अच्छे जगहों पे नौकरियां मिलेंगी। Good. सुधाकर गावजी, शुभम शिंदे सुद्धा आलेला आहे आमच्या मध्य रेल्वेचा, रत्नागिरीचा. मला अमितने सांगितलं की शुभम शिंदे सुद्धा आलाय. प्रो कबड्डीचा एक स्टार प्लेअर आहे तो. भारतीय कबड्डी प्रशिक्षण शिबिरामध्ये त्याची निवड झालेली आहे. अमितने मला सांगितलं, अमित शुभम शिंदे आलाय. सर शुभम कुठे आहे? अमित शुभम तुझ्या शेजारी कोण आहे? म्हणून घाबरलेला दिसतोय आमचा शुभम. नाही तर असा शुभम मी कधीच बघितलेला नाहीये. सेकंड कॉल, महिला विभाग सेकंड कॉल, शिवशक्ती संघ मुंबई शहर धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार. सेकंड कॉल. महिला विभागात दुसरा पुकार, शिवशक्ती संघ मुंबई धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना, भारत पेट्रोलियम मुंबई, मुंबई पोर्टर्स या संघाला पहिला पुकार देण्यात आलेला आहे. संघ व्यवस्थापक आपण तयारीत राहायचंय. थोड्या वेळ टागोरनगर मित्र मंडळ या प्रख्यात संस्थेचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह तुम्हाला श्रीमान योगी प्रतिष्ठानाच्या वतीने, माननीय आमदार श्री सुनीलजी राऊत साहेबांच्या वतीने, मुंबई उपनगर कबड्डी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना दोघांच्या वतीने मनापासून धन्यवाद. तुमच्या कबड्डीच्या मुलांनी, टीमनी भरपूर मेहनत घेऊन छान काम केलेलं आहे ग्राउंडमध्ये. मुंबई उपनगर कबड्डी संघटनेचे कबड्डी टीम की, इंडियन कबड्डी टीम की कैप्टन सोनाली शिंदे खेल रही है. उसी तरह से रक्षा नारकर की है जो वेस्टर्न रेलवे को रिप्रेजेंट कर. गिरीश पवार जी, यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना समाप्त झाल्यानंतर आपण एक अर्धा तासाचा ब्रेक घेणार आहोत. त्यामध्ये आपली टीम पाहिजे. मी तुमची टीम बोलणार नाही, ती माझी टीम आहे.
शेवटची 5 मिनिटे क्रीडांगण क्रमांक 1 महिलांचा सामना सेमीफायनलचा सामना राजमाता जिजाऊ संघ पुणे डॉक्टर पतंगराव कदम क्रीडा प्रतिष्ठान पुणे. लास्ट 5 मिनिट्स टू गो. बंदे के वाइड करके छोड़ दूं. साइड नो. मैदान में पुरुष और महिला वर्ग में जो मैचेस शुरू हैं वे मैचेस सेमीफाइनल के हैं. इनमें जीतने वाली टीम फाइनल के लिए हकदार बनने वाली है. बहुत ही बढ़िया आयोजन, बहुत ही बढ़िया कबड्डी टूर्नामेंट का आयोजन श्री सुनील जी राउत साहब यहाँ के विधायक, इन्होंने इस प्रतियोगिता का जो आयोजन किया है काबिल तारीफ है. शेवटची 4 मिनिटे क्रीडांगण क्रमांक 1 महिलांचा सेमीफायनलचा सामना. पीछे बैठे हुए क्रीडांगण क्रमांक 1 वर महिलांचा सेमीफायनलचा सामना समाप्त झाला. राजमाता जिजाऊ संघ पुणे डॉक्टर पतंगराव कदम क्रीडा प्रतिष्ठान पुणे या सामन्यामध्ये राजमाता जिजाऊ संघ पुणे या संघाने 48-19 गुणफरकाने विजय संपादन करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. राजमाता जिजाऊ संघ पुणे या संघाचं अभिनंदन. आमदार चषक 2026 मध्ये पहिला फायनलिस्ट आपल्याला मिळालेला आहे महिला विभागामध्ये. कर्णधार
त्यांचे प्रशिक्षक श्री राजाभाऊ ढमढेरे आपले अभिनंदन. आणि डॉक्टर पद्मनाभ कदम क्रीडा प्रतिष्ठान पुणे, आपण जरी सेमीफायनल मध्ये लूजर ठरले असाल तरी सुद्धा आपण काळजी करायची नाही, अजून तयारी करायची आहे, भरपूर शिकायचंय. कारण की मी नेहमी म्हणत असतो की कबड्डी में हार और जीत कभी नहीं होती है. कबड्डी खेल में हार और जीत नहीं होती है, बल्कि जीत और सीख होती है. आज आप हारे हो, कुछ सीख के जाओगे. अभिनंदन. या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल डॉक्टर पद्मनाभ कदम क्रीडा प्रतिष्ठान पुणे, त्यांचे कर्णधार, सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक यांचे श्रीमान योगी प्रतिष्ठान आणि आमदार श्री सुनीलजी राऊत साहेबांच्या वतीने मनापासून धन्यवाद. आणि राजमाता जिजाऊ संघ पुणे आपले अभिनंदन. आणि फायनलसाठी आपण मस्तपैकी खेळायचंय आणि 1 लाख रुपयाचं पारितोषिक फायनल मध्ये आपण जिंकावं अशी मी शुभेच्छा देणार. परंतु फायनल असते, कोणता संघ जिंकेल तो आज ठरणार आहे. राजमाता जिजाऊ संघ अभिनंदन. थर्ड अँड फायनल कॉल शिवशक्ती धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार. क्रीडांगण क्रमांक 1 सामनाधिकारी व्यासपीठावर या. क्रीडांगण क्रमांक 1 सामनाधिकारी व्यासपीठावर या. शिवशक्ती महिला संघ मुंबई हा क्रीडांगणात उपस्थित झालेला आहे. धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार, आपण क्रीडांगणावरती यायचंय. सांगायला अतिशय आनंद वाटतो की सर्व संघांनी वेळेच्या बाबतीत मजबूत सहकार्य केलेले आहे. राजेश पाडावेजी शिवशक्ती संघाचे प्रशिक्षक, धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार संघ व्यवस्थापक आपला संघ क्रीडांगण क्रमांक 1 वर उपस्थित करा. भारत पेट्रोलियम मुंबई, मुंबई पोर्ट ट्रस्ट, आपली टीम तयारी ठेवायचं. थोड्या वेळात मी तुम्हाला तिसरा पुकार देणार आहोत. भारत पेट्रोलियम मुंबई, मुंबई पोर्ट ट्रस्ट. प्रवेशद्वाराजवळ कृपया कोणी थांबू नये. मेन गेट के पास कृपया कोई रुकेगा नहीं, खड़े नहीं रहेंगे, आप बैठ जाइए. बहुत ही अच्छी व्यवस्था की गई बैठने के लिए. निसंकोच बैठिएगा, ये आपका कार्यक्रम है, आपका प्रोग्राम है, आपकी कबड्डी के टूर्नामेंट है जिसका आयोजन आदरणीय विधायक श्री सुनील जी राउत साहब ने किया है. अब बैठिए. युवा पलटन मुंबई 34 पॉइंट्स, ठाणे महानगर पालिका 21 पॉइंट्स. धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार, धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार आपला संघ क्रीडांगणात उपस्थित करायचे. धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार. क्रीडा रसिको, शिवशक्ती महिला संघाकडून भारतीय कबड्डी संघाची कर्णधार, जिने एशियन गेम मध्ये आपल्या भारताला सुवर्ण पदक प्राप्त करून दिलं, सोनाली शिंदे, जर्सी नंबर 6, ही खेळताना आपल्याला सेमीफायनल, आपल्या देशाची 1 नंबरची आघाडीची खेळाडू, ती आपल्या भारतीय कबड्डी संघाची एशियन गेम मध्ये कर्णधार होती. थँक्यू कोच. धर्मवीर क्रीडा प्रतिष्ठान नंदुरबार. क्रीडांगण क्रमांक 1 शिवशक्ती महिला संघ मुंबई, धर्मवीर कबड्डी संघ नंदुरबार. सरपंच शिप्रा संधू, पंच माधवी कदम, प्रियंका गुरव, विजय खरात.
सेमीफायनलचा दुसरा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर शिवशक्ती महिला संघ मुंबई आणि सब टॉप क्लास के प्लेयर्स हैं शिवशक्ति कबड्डी टीम में। शिवशक्ति ये ब्लू जर्सी में है और ऑरेंज कलर की जर्सी में धर्मवीर नंदुरबार ये टीम है। जैसे कि मैंने बताया कि शिवशक्ति टीम में एशियन गोल्ड मेडलिस्ट और इंडियन कबड्डी टीम की कैप्टन सोनाली शिंदे खेल रही है। उसी तरह से रक्षा नारकर भी है जो वेस्टर्न रेलवे को रिप्रेजेंट करती है। रोनाली भुवड़ ये भी सेंट्रल रेलवे को रिप्रेजेंट करती है। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी शिवशक्ति टीम में है। कंटिन्यूसली प्रैक्टिस करना और कोचेस का सुनना ये खासियत है शिवशक्ति महिला टीम की। उसी तरह से नंदुरबार ये पुणे डिस्ट्रिक्ट से बिलोंग करती है, वहां की ये टीम है धर्मवीर प्रतिष्ठान। उनके कोच को भी मैं बहुत कॉन्ग्रेचुलेट करूंगा। आप देखेंगे कि नंदुरबार की जो टीम दिख रही है धर्मवीर एक एवरेज उनकी हाइट है, लेकिन खेलने के मामले में ये जस्ट हम कर सकते हैं कि उनका खेल देखते समय आपको लगेगा कि जस्ट मैं जहां भी जाता हूं देखता हूं ये फाइटर जो झारू टीम वो कहते हैं तो नंदुरबार की टीम है। इस टीम को कोई भी टीम आज के तारीख में यहाँ सामने शिवशक्ति भी हल्के में नहीं लेने वाली है। बहुत ही तगड़ा, बहुत ही कड़क फाइट देने वाली टीम नंदुरबार की धर्मवीर प्रतिष्ठान है। ऑरेंज वाले श्री गिरीश पवार जी विजय सर केली गरम उपस्थित सर्व कबड्डी रसिकांचे या ठिकाणी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत। सेमीफायनलचे सामने या ठिकाणी सुरू आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वेगवेगळे विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार श्रीमान श्री सुनील भाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून साकारत असलेला हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा ते 18 एप्रिल रोजी या क्रीडा नगरीचं या उद्घाटन झालं आणि या आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली। 18, 19, 20, 21 असे 4 दिवस या कबड्डी स्पर्धेचा महासंग्राम नामवंत व्यावसायिक पुरुष गट आणि नामवंत महिला संघांच्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी खूप छान या ठिकाणी खेळले जातात सगळे सामने।
दररोज या ठिकाणी अनेक कबड्डी रसिक या मुंबई शहरातून, मुंबई नगरातून, उपनगरातून या ठिकाणी या कबड्डीचा आनंद घेण्यासाठी येत असतात आणि असंख्य असे हजारो लाखो चाहते हैं जे डी फोकस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या कबड्डीचा लाईव्ह टेलिकास्टचा आनंद घेत असतात आणि खास अभिमानाची समारोप होणार आहे आणि अनेक राजकीय मंडळी, राजकीय नेते, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आज या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. अखंड मराठी मनाचा मानणारं नेतृत्व, लोकांसाठी धावणारं नेतृत्व, दिवसरात्र राबणारं नेतृत्व, लोकांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारं नेतृत्व म्हणजे सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने एखादा इव्हेंट वाटावा असा हा कबड्डी स्पर्धेचा सुंदर रुपये 1.5 लाख आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपउपांत्यपूर्वमधील जे दोन्ही संघ भाग फेरीमध्ये आऊट झालेले आहेत त्या दोनही संघांना या ठिकाणी रुपये 75,000 आणि आकर्षक चषक. सर्वोत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू, सर्वोत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूला रुपये 25,000 आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू घेऊन जाणार आहे या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मस्तपैकी एक 2 व्हीलर बाईक. महिला संघासाठी आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला रुपये 75,000 आणि आकर्षक चषक. सर्वोत्कृष्ट चढाई करणारे खेळाडू आणि उत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडू महिलाला रुपये 25,000 आणि मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट खेळाडू घेऊन जाणार स्कूटी.